नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी हा विषय पुन्हा पुन्हा घेऊन का येत असावं, का त्याच विषयाला पुन्हा पुन्हा मांडतोय आपल्यासमोर, एकाच व्यक्तीच्या विषयाला. काही जण मला विचारतात, पण कुलकर्णी तुमच्याकडे शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे याशिवाय काही विषय नाही आहे का? सुषमा अंधारे आणखी एक त्यात नाव ॲड झालेलं, याशिवाय काही विषय नाही आहे का? होतं असं की जेव्हा एखादी गोष्ट वारंवार तेच माणसं करू लागतात तेव्हा त्यावर बोलावं लागतं. ते बोलावं लागतं त्याचं कारण पण सांगतो. एखादी खोटी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की ती अर्धसत्य वाटू लागते आणि तेच अर्धसत्य पुन्हा पूर्ण सत्य होण्याकडे जातं. म्हणून मला जे काही खोटेपणा जाणवतो, जो काही त्यातला चूक जाणवते, ती आपल्यासमोर मांडावी वाटते आणि म्हणून मी ते मांडत असतो. आपण आज बोलणार आहोत सुषमा अंधारेच्या पुन्हा एकदा अज्ञान आणि खोटेपणा उघड झाला त्याविषयी. म्हणजे मध्ये एकदा परळीतलं एक प्रकरण मी तुम्हाला सांगितलं होतं. सानवी चोंडे नावाची मुलगी, सानवी शिवदीप चोंडे का तोंडे असं काहीतरी नाव होतं, त्या नावाची मुलगी, तिला आजारपण होतं. आजारपणात सुषमा अंधारेने सांगितलं की जळगावच्या जिल्हा प्रमुखाला दत्तक दिलंय आणि मग ते सगळा खर्च करणार आहेत आणि मग तुम्ही आता पैसे देऊ नका, गरज नाही आहे, आता शुभेच्छा द्या. पण त्या पोरीला जळगावच्या प्रमुखाने बघितलं ना, कोणीच बघितलं, तिचा आजार तसाच राहिला. शेवटी आपल्याला व्हिडिओ करावा लागला सानवीच्या मदतीसाठी. अनेक लोक समोर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या फंडातून एक मोठा निधी दिला, तरीही पैसे कमी पडले. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः भैरवनाथ शुगर्समधून निधी द्यायचं कबूल केलं. आणखी कुठल्या ट्रस्ट असेल तर बघू असं सांगितलं. लोकांनी पैसे जमा केले आणि सानवीचे उपचार आता मार्गी लागलेत. अजूनही सानवीच्या उपचारासाठी पैशाची गरज आहे, पण तो जो महिना 2 महिन्याचा कालावधी होता तो सुषमा अंधारेंनी वाया घातला होता. एक. नंबर 2, नीलम गोरेंच्या विषयात असंच केलं. नीलम गोरे विधान परिषदेच्या उपसभापती, पीठासीन सभापती, त्या सध्याच्या सभापती, आणि त्यांनी धनगेकरांना का बोलू दिलं नाही म्हणून प्रश्न विचारला. लोकांनी खाली कमेंट टाकल्या, नीलम गोरे अशाच आहेत, त्या बोलूच देत नाहीत. सुताई बरोबर मुद्दा उचलला, ताईंनी कसा कोंडीत पकडला. टीव्हीवाल्यांनी बातम्या छापल्या, बघा बघा नीलम गोरेवर सुषमा अंधारेंचा हल्ला बोल. पण कुणी हा प्रश्न विचारला नाही की बाई, नीलम गोरे विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, धनगेकर विधानसभेचे आहेत. हे प्रश्न कोणी विचारले नाहीत. आताही असंच झालंय. सुषमा अंधारेंनी एक लाईव्ह केलंय. यावेळी त्यांचं टार्गेट वेगळे आहेत. नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे त्यांचं टार्गेट आहे. देवयानी फरांदेवर त्यांनी काही आरोप केले. फरांदेंनी आपल्याकडं हक्कभंगाचा विषय मांडला. मग कसा मांडताय हे सांगताना त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये एक गोष्ट सांगितली, ती तुमच्या समोर जशास तशी मी ऐकवतोय, ऐका. देवयानी फरांदे यांच्या कोणत्या हक्काचा भंग होतो बरं? आमदार म्हणून त्यांना असणाऱ्या कोणत्या विशेष अधिकाराला बाधा पोचते? बहुमताचा म्हणजे आता तुमच्याकडे बहुमत आहे आणि बहुमत आहे म्हटल्यावर तुम्हाला मला अडकवायचंच असेल, कारण तुम्हाला माहिती आहे की माझं काही ईडीचं रेकॉर्ड नाहीये, माझं सीबीआयचं रेकॉर्ड नाहीये, माझं क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये, माझे कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला तसा बाईपणाचं व्हिक्टिम कार्ड अजिबात खेळत नाही. ऐकलत? म्हणजे माझं कोणतं क्रिमिनल रेकॉर्ड नाही, मला तुम्ही कसं अडकवू शकत नाहीत, म्हणून मग माझ्यावर हक्कभंग, माझ्याकडे ईडी येत नाही. ईडी येत नाही हे वाक्य मला मान्य आहे, अगदी मान्य आहे. ईडी येत नाही. आता मी तुम्हाला सुषमा अंधारे माझं कोणतंही क्रिमिनल रेकॉर्ड नाही, माझ्यावर कोणताही गुन्हा नाही, हे जे वाक्य बोलतात त्यातलं सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयात, अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक केस चालू आहे. त्या केसचं स्टेटस दाखवणारा कागद तुमच्या समोर मी आत्ता दाखवतोय. त्याच्यावरची 28 डिसेंबर 2021 ही त्याची लास्ट हिअरिंग डेट होती आणि तो गुन्हाही तुम्हाला कळतोय. त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला कलमही सांगतोय, ती दाखवतोय, पण कलम आता वेगळी ग्राफिक्स मधून दाखवतो. बघा, कलम 307, कलम 354, 452, 143, 147, 323, 504, 506, 34, 109. मी हा एक गुन्हा दाखवतोय फक्त, म्हणजे एकच दाखवतोय. त्याचं कारण असं आहे की यात कलम गंभीर आहेत. 307, 354ची कलम आहेत. म्हणजे बाकीचे काही त्यांच्यावर गुन्हे असतील तर ते राजकीय हेतूनी आहेत असं म्हणायला एक संधी असते, म्हणून मी हे तुम्हाला फक्त हा एक गुन्हा दाखवतोय. 31 जानेवारी 2021 तारीख लक्षात ठेवा, मी मुद्दाम ही तारीख सांगतोय. 31 जानेवारी 2021 त्या दिवशीचा FIR देखील परळी शहर पोलीस ठाण्याचा मी तुम्हाला दाखवतोय. हा FIR तुम्ही बघून घ्या. म्हणजे FIRची प्रत तुम्हाला हळूहळू सरकत दिसेल.
एका महिलेने दाखल केलेला हा गुन्हा आहे. मी नाव त्या महिलेचं घेत नाही, सांगत नाही, आयडेंटिटी ओपन करत नाही, कारण त्या पीडित आहेत आणि पीडितेची ही ओळख उघड करू नये, कारण FIR मध्ये जी वाक्य लिहिली ती नाव सांगायला परवानगी देत नाहीत, अजिबात देत नाहीत. त्या FIR मधली वाक्य, ती काय वाक्य ती तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. हा FIR मी तुम्हाला दाखवलाय, तारीख सांगतोय, त्याची तारीख आहे जानेवारी 2021. सुषमा अंधारेंना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. माझं कोणतंही क्रिमिनल रेकॉर्ड नाही असं म्हणणारे आपण अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात जी केस चालू आहे, जिचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे, त्या गुन्ह्याची केस अजूनही चालू आहे. आपलं क्रिमिनल रेकॉर्ड आहे. नंबर 1. नंबर 2, हा राजकीय गुन्हा नाहीये, अजिबात राजकीय गुन्हा नाहीये. हा व्यक्तिगत गुन्हा आहे. म्हणजे त्याला क्रिमिनल, त्या पुन्हा तुम्हाला मी ते स्टेटस दाखवतो, केस स्टेटस दिसेल तुम्हाला, त्यात लिहिलेलं आहे केस कॅटेगरी. काय केस कॅटेगरी हा शब्द बघा तुम्ही, त्यात क्रिमिनल असं लिहिलंय, म्हणजे गुन्हा या अर्थानेच आहे. इट्स नॉट पॉलिटिकल गुन्हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा राजकीय गुन्हा नाही, केस कॅटेगरी त्याची क्रिमिनल आहे. मग कोणत्या अर्थाने आपण म्हणताय की माझ्यावर कोणता गुन्हा दाखल नाही? आता तारखेचा विषय आहे, तो गुन्हा दाखल झाला, ती तारीख आहे 31 जानेवारी 2021. या दिवशी सरकार कोणाचं होतं? 31 जानेवारी 2021 महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, ती तारीख होती 30 जून 2022. उद्धव ठाकरेंचं सरकार जाण्याच्या आधी 1.5 वर्ष परळीत तुमच्यावरती गंभीर गुन्हा दाखल होता. कुणाच्या सरकारच्या काळात झाला हे लक्षात ठेवा. म्हणजे पुन्हा इथं अजून एक संधी नाही की भाजपने माझ्या अंगावर माणसं घातली, मग माझ्यावर गुन्हा दाखल केला. हा, एक संधी तुम्हाला नक्की आहे. ज्या वेळेला तुम्ही, आठवत असेल तुम्हाला, आपल्या प्रेक्षकांनाही आठवत असेल, सुषमा अंधारे रडल्या होत्या. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सांगितलं होतं की पवार साहेब मला कोणी मदत केली नाही, त्यावेळेसच्या उपमुख्यमंत्र्यांनीही मदत केली नाही, रडल्या होत्या. आता त्यांचा व्हिडिओ आधी गुन्हा नाही हा दाखवलाय, तर रडल्याचा दाखवायला पाहिजे, बघून घ्या. अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नाही, मला अपेक्षित होतं सर, सभागृहामध्ये आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो, का ती FIR लिहून घेतली नाही? खरं की खोटं नंतर पब्लिक डोमेन मध्ये सगळा कंटेंट आहे, तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. माझं चुकत असेल तर आपण कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे, कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे. आता या रडल्या का होत्या? त्यांनी काय सांगितलं होतं पवारांना की माझ्यावरती केस झाली, माझ्यावरती आलं तेव्हा मला कोणी मदत केलेली नाहीये. मग त्यावर अजित पवारांनी बाई तुझ्या विरोधी पक्षनेत्यांना बोलणं असं सांगितलं होतं. इथे एक पॉलिटिकल गोष्ट अशी होती की तुम्ही असं म्हणू शकता की आमच्यावर धनंजय मुंडेंनी करायला होतं, पण या धनंजय मुंडेचा काही संबंध येत नाही, हे पण लक्षात ठेवा. इथे वाव आहे ते गोष्ट सांगतो. 31 जानेवारी 2021ला तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो. 1.5 वर्ष उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडामध्ये तुमच्यावर कोणती कारवाई होत नाही. आता ते सरकार जाऊनही 1.5 वर्ष लोटलेली आहेत, 3 वर्ष तुमच्यावर कोणती कारवाई होत नाही. एकनाथ शिंदेंना तुम्हाला अडकवायचंच असतं तर या गुन्ह्यामध्ये काही ना काही करून अडकू शकले असते ना. आजही तुम्ही मोठ्या कौतुकानं बोलत आहात की माझ्यावरती गुन्हा दाखल आहे, माझ्यावरती गुन्हा दाखल आहे, नाही आहे कोणता, मला काहीच नाही झालेलं आहे का, काही माझं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, काहीच नाही आहे, हे जे तुम्ही बोलताय ते लक्षात घ्या. काय एकनाथ शिंदे तुम्हाला आत्ता अडकवू शकले असते, पण अडकवलं. देवेंद्र फडणवीस तुम्हाला अडकवू शकले असते, अडकवलं. मग देवयानी फडणवीसांच्या विषयामध्ये गलका करायचा, नीलम गोरेंच्या विषयामध्ये खोटी माहिती द्यायची, हे कुठलं काम चाललंय? अहो, याला मला असं वाटतं ना की हा सगळा स्त्री असूयेचा जो प्रकार असतो, मला आता बोलता येतं तर लोक माझं ऐकतायत, लोक मला दाखवतायत, टीव्हीवाले मला दाखवतायत, मी व्हायरल होते, तर काय आहे, त्या असूयेतून घडलेला हा सगळा प्रकार आहे असं मला आत्ता तरी या क्षणाला असं वाटतंय. आता येतोय या गुन्ह्याच्या मुद्द्यावरती आणि मग खोटेपणा उघड कसं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. या FIR मध्ये त्या महिलेनी जी तक्रार केली आहे त्यात असं लिहिलंय की सुषमा अंधारे यांनी माझ्या आईला मारलं. एवढंच नाही तर गुट्टे नावाच्या आपल्या भावाला सांगितलं की हिला पकडा, हिच्यावर बलात्कार करा, मी बघून घेते काय ते. हे वाक्य आहेत FIR मधले, माझे नाहीत, मी हा आरोप करत नाहीये.
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवर असा आरोप करते आहे की या बाईवर बलात्कार करा, हरकत नाही, मी बघून घेते काय येते, असा आरोप जर तुमच्यावर होत असेल तर याला काय म्हणायचं ताई? याला काय म्हणायचं? म्हणजे माझं कोणतंच रेकॉर्ड नाही, मला कसंच पकडता येत नाही म्हणून या प्रकारामध्ये अडकवता तुमचा आरोप आहे ना? रेकॉर्ड सबका होता है, हिसाब सबका होता है, सगळ्यांचा निघतो, तोही निघू शकतो. म्हणूनच मला या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडाव्या वाटल्या. आता पुन्हा खोटारडेपणा उघड झालेला आहे. कशा स्वरूपात त्या वक्तव्य करतात, त्यातली वस्तुस्थिती काय असते हे तुमच्या समोर आलंय. बघा, तुम्हीच काय वाटतंय ते कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.